नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण आपल्याकडे साडीच्या लेस वगैरे पडलेल्या असत्या, त्याचा वापर कसा करायचा. इथं बघा माझे 2-3 प्रकारचे लेस आहे. तुमच्याकडे जे असेल ते लेस तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वात अगोदर बघा आपण काय करायचं आहे, हे कापड आहेत ना, कुठला पण कापड तुम्ही घेऊ शकता. घरात पडला तुमच्याकडं जास्त मोठा वगैरे कापड लागत नाही. फक्त आपल्याला 10 इंच बघा, 10 इंच लांबीचा आणि 10 इंच रुंदीचा, फक्त एवढंच एकच माप लागत आहे आपल्याला. बघा अशा पद्धतीने 10 इंच लांब आणि 10 इंच रुंदीचा असं आहे. आपण कापड कट करून घेऊ. मग इथं कापड कट करून घेतला. आता आपण कसं आहे, या साईडच्या बघा अशा लेस आपण कट करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने बघा साईड जॉईंट करून घेतलं. तर आता या ठिकाणी मी एक आस्तर सुद्धा घेणार आहेत बघा, कट करून ना या साईडचं. तुम्ही आस्तर पण देऊ शकता, तेच कापड जर घेतलं चालेल. या साईडचं मी अस्तर सुद्धा कट करून घेणार आहे. इथं बघू आपण आतल्या साईडला आपण लावण्यासाठी. अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपण चेन सुद्धा लागणार आहेत बघा. इथं तुम्ही चेन 2 किंवा घेऊ शकता किंवा 1 पण घेऊ शकता. जर डबल पॉकेट जर बनत असेल तर 2 घेऊ शकता आणि सिंगल पॉकेटचं बनत असेल 1 घेऊ शकता. तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते आता मी. पण एक आस्तरचं कापड आहेत ना, तो घ्यायचा आहे. त्याच्यावरती लेस ठेवायचा आहे. एकावरती एक लेस असं जॉईंट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही यामध्ये कॅनव्हास वगैरे सुद्धा टाकू शकता तुम्हाला जर टाकायचं असेल तर. पण लेसमुळं होतं व्यवस्थित, ते टाकायची काही गरज येत नाही. पण तुम्हाला जर वाटलंच तर कपडा जास्त हलका वगैरे असेल तर अशा पद्धतीने बघा मी पूर्ण लेस एकावरती एक ठेवून जॉईंट करून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी डबलसुद्धा बनवू शकता. बघा डबल पॉकेटवाला पण करू शकता. अजून एक आपण लेसची पट्टी जॉईंट करून ना या ठिकाणी मी डबल दाखवलं नाही, कारण माझे रनर संपले होते. चेन तर होती माझ्याकडे भरपूर पडलेली, पण जे रनर असं टाकण्याचे ना तेच संपले होते, म्हणून ते तुम्हाला सिंगल दाखवलं मी. बघा लेस पण खूप छान होती दिसत. थोडीशी कमी होती म्हणून मी जास्त इथे एकावरती एक ठेवून घेतली कट करण्यापेक्षा. तर अशा पद्धतीने बघा मी लेस जॉईंट करून घेतली आहे. एक्स्ट्राची कट करून घेऊ. पाठीमागच्या साईडचं एक शिलाई देऊन घेते कडेने व्यवस्थित. अशा पद्धतीने बघा आपण एक पार्ट तयार करून घेतला आहे. आता इथं आपण ऐकायचं आहे, थोडीशी चेन जास्त घ्यायची आहे. तिथं आपण त्यांना टाकता आहेत ना, त्यामुळे थोडंसं मागं पुढं होतं कधी कधी, म्हणून इथं बघा चेन उलटी ठेवायची, एक सरळ शिलाई देऊन घ्यायची. आजच्या साईडने बघा एक दाब टीप देऊन घ्यायची आहे अशी व्यवस्थित आपल्याला पकडून ना. आता जेव्हा तुम्ही रनर वगैरे टाकून ओपन करून घेऊ शकता. बघा इथं मी अगोदर एक शिलाई मारून घेते, रनर टाकून ओपन करून घेते चेन, कारण अशी आपण शिलाई मारता येणार नाही. बघा रनर टाकण्याची खूप सोपी पद्धत आहे. दोन्ही साईडने बघा थोड्याशा आपल्या याच्या जिपच्या थोड्याशा वायर काढून घ्यायच्या कडेने थोड्याशा दोन्ही साईडने 2 टोकं. जे राऊंड बाजू असते ना ती टाकून ना काढून घ्यायची बघा अशा पद्धतीने.
हे बघा असे आजच्या साईडने एक दाब टीप देऊन घ्यायचे आहेत आपल्याला चेनला. आता इथे मी डबल कापड लावणार आहेत बघा, त्यासाठी इथं तेच साईडचं आपण घेतो थोडंसं फोल्ड करायचं. दुसऱ्या साईडने सुद्धा तसंच सेम फोल्ड करून एक शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे आपले धागे दोरे आहेत ना बघा, तुम्हाला अजिबात कुठे दिसणार नाही. थोडंसं फोल्ड करायचं असं. इथं सुद्धा आपण सरळ शिलाई मारून घेतली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, रनर आहे ते टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित. दोन टोकं पकडून बघा बघा साईडने थोडीशी आपण ओपन करून घेतले. टाकायचे दोन्ही पण साईडने आणि सोबत खेचायचे. खूप सोपी पद्धत आहे रनर टाकायचे बघा. अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि उलटी करून घ्यायची. चेनच्या वरती आपण काय करायचं आहे, अर्धा इंच किंवा 1 इंच असं सोडून द्यायचं थोडंसं. व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आहे बघा दोन्ही पण साईडने. आणि कडेकडे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे बघा व्यवस्थित मी शिलाई देऊन घेतली आहेत कडेने. आता दुसऱ्या साईडने बघा आपण एक स्ट्रीप टाकणार आहोत. तिथं 5 इंचची स्ट्रीप घ्यायची आहे. इथं आता मी लेसची घेणार आहे बघा, अशी डबल फोल्ड करून घेतली. लेसची दिसायला छान दिसत होती म्हणून लेस घेतली मी. तर आता कट करून घेतली बघा. अशा पद्धतीने आपण चेनच्या खालती बघा ठेवायची आहे अशी. तर व्यवस्थित सरळ शिलाई मारून घ्यायची या साईडने. असे पाऊस बनवून तुम्ही बघा सेल पण करू शकता घर बसल्या. तर डबल शिलाई मारून घ्यायची. आता याला आपण बघा 1.5 इंचाची पट्टी पण जॉईंट करून घेणार आहोत, म्हणजे पायपिंग करून घेणार आहोत. थोडासा कॅमेरा साईडला गेला इथं, त्याच्यामुळं ॲडजस्ट करून घ्या. पट्टी लावायची जास्त काय अवघड नाही बघा. अशी पट्टी आपण याच्यावरती ठेवायची, सरळ शिलाई मारायची, दुसऱ्या साईडने फोल्ड करायची. स्टँडचा मला स्क्रू थोडासा इरायला आहे, त्याच्यामुळे ना कॅमेऱ्याचं स्टँड आपोआप खाली गेलं. दोन्ही पण साईडने आपण पायपिंग करून घ्यायची आहे बघा. अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे. तर दुसऱ्या साईडला सुद्धा मी करून घेते. तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपली बघा पायपिंग झालेली आहे. आता व्यवस्थित पाऊस बघा आपण ओपन करून घेऊ. हे तुम्हाला दाखवते ओपन करून ना बघा किती सुंदर दिसत आहे. व्यवस्थित कोणे वगैरे काढून घ्यायचे. एकदम हलकं फुलकं आणि दिसायला पण खूप सुंदर असं आपलं हे मोबाईल पाऊच तयार झाला आहे. तुम्ही तर डबल पण बनवू शकता, म्हणजे आपली कॅश वगैरे पण ठेवता येईल. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी बघा आजच्या साईडने कुठेही तुम्हाला धागे दोरे अजिबात दिसणार नाही आणि खूप हलका आहे, दिसायला पण खूप छान आहे, एकदम रेडीमेड सारखं आहे. तर आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सगळ्यांना. बॅकग्राऊंडचा पण आवाज खूप येत आहे.